पोरी चिकनी लाखात देखणी घरात माझ्या आली। चला तर मित्रांनो, आपण जरा वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूयात। मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या ॲपची गरज लागणार आहे। पहिली म्हणजे कॅपकट आणि दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारचे एक VPN तुम्हाला लागणार आहे। मित्रांनो, या दोनही ॲपची डाउनलोड लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। तिथून तुम्ही या दोनही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम आपली VPN ॲप या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, हे ॲप ओपन झाल्यानंतर कनेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि या VPNला कनेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपलं VPN या ठिकाणी कनेक्ट झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपली कॅपकट ॲप ओपन करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो या न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जो फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे त्या फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो क्रिएट व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला फोटो या ठिकाणी ॲड झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या 2 नंबरच्या रेशोवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो याला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी सॉन्ग ॲड करायचं आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही मी दिलेलं डायरेक्टली सॉन्ग या ठिकाणी ॲड करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही ओव्हरलेमधून म्हणजेच मित्रांनो व्हिडिओमधून तुम्ही सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊया। त्यासाठी मित्रांनो ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो जो फोटो तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे तो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो ओव्हरले व्हिडिओ ॲड झाल्यानंतर मित्रांनो एक्स्ट्रॅक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या व्हिडिओमधील सॉन्ग आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपलं सॉन्ग या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर मित्रांनो हा ओव्हरले व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि जिथपर्यंत आपलं सॉन्ग येत आहे तिथपर्यंत आपल्याला या फोटोची लांबी लांबून घ्यायची आहे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी या सॉन्गच्या लांबी इतकं आपण फोटोला लांबून घेतलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या ठिकाणी आपल्याला हा फोटो या ठिकाणी स्प्लिट करून घ्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपण सॉन्ग ऐकून घेऊयात। बघू शकता मित्रांनो या ठिकाणी 2 सेकंदाच्या थोडं मागे आपला पहिला बीट येत आहे। त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा या ठिकाणी या स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आता पुन्हा या ठिकाणी आपला पुढचा बीट सापडण्यासाठी सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीटलाही आपल्याला अशाच प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता 2 सेकंदाच्या थोडं पुढं आपला पुढचा बीट येत आहे। त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर पुन्हा क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या फोटोला या ठिकाणी स्प्लिट करून टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा सॉन्ग ऐकायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी 5 सेकंदाच्या थोडं पुढं आपला पुढचा बीट येत आहे। त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोटोला स्प्लिट करून टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो 8 सेकंदाच्या थोडा पुढं या ठिकाणी आपला पुढचा बीट येत आहे। त्यासाठी मित्रांनो पुन्हा या ठिकाणी स्प्लिट करून टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी 10 सेकंदाच्या थोडं पुढं आपला पुढचा बीट येत आहे। त्यासाठी मित्रांनो पुन्हा या ठिकाणी या ठिकाणी स्प्लिट करून टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा 12 सेकंदाच्या थोडं पुढं आपला पुढचा बीट येत आहे। त्यासाठी मित्रांनो पुन्हा या ठिकाणी स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि या ठिकाणी स्प्लिट करून टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी 13 सेकंदाच्या थोडं पुढं आल्यानंतर आपला पुढचा बीट येत आहे। त्यासाठी मित्रांनो पुन्हा या ठिकाणी स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्प्लिट करून टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सॉन्ग ऐकून या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या ठिकाणी आपण या फोटोला कट म्हणजे स्प्लिट करून घेतलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला या फोटोमध्ये ॲनिमेशन आणि इफेक्ट द्यायचे आहेत।
चला तर मित्रांनो मी पटपट हे सर्व ॲनिमेशन आणि इफेक्ट देऊन घेतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक एक इफेक्ट आणि ॲनिमेशन समजावून सांगतो. चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण या ठिकाणी या सर्व फोटोला आपण या ठिकाणी इफेक्ट आणि ॲनिमेशन देऊन घेतलेले आहेत. चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी हे ॲनिमेशन आणि इफेक्ट कसे आणि कोणते द्यायचे ते बघून घेऊयात. त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपण ॲनिमेशन देऊन घेऊयात. त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो या पहिल्या लेअरवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो कॉम्बोच्या ऑप्शनवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी हा पहिला इफेक्ट मित्रांनो इन इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी झूम 1 हा इफेक्ट या पहिल्या लेअरला दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपण या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला कॉम्बोमधला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो कॉम्बोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी पेंडुलम 1 हा इफेक्ट या दुसऱ्या लेअरला दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या लेअरला आपल्याला पेंडुलम 2 हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि पेंडुलम 2 हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हा इफेक्ट देऊन झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी या पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा आपल्याला या ठिकाणी ट्रेन 1 हे ॲनिमेशन आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो हे ॲनिमेशन देऊन झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या लेअरवर यायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला ट्रेन 2 हे ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढे येऊन जायचं आहे आणि पुढच्या लेअरला आपल्याला ट्रेन 3 हे ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरला आपल्याला ट्रेन 4 हे ॲनिमेशन द्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व ॲनिमेशन तुम्हाला देऊन घ्यायचे आहेत. चला तर मित्रांनो बघून घेऊयात आपण पुन्हा एकदा या ठिकाणी कोणते कोणते ॲनिमेशन द्यायचे आहेत. तर मित्रांनो पहिल्या लेअरला आपल्याला या ठिकाणी इनमध्ये येऊन जायचं आहे आणि झूम 1 हे ॲनिमेशन बघू शकता मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो या लेअरला आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे आणि मित्रांनो पेंडुलम 1 हे ॲनिमेशन आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 हे ॲनिमेशन आपल्याला सापडून घ्यायचं आहे आणि पेंडुलम 1 हे ॲनिमेशन आपल्याला दुसऱ्या लेअरला देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो कॉम्बोमधीलच आपल्याला पेंडुलम 2 हे ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा या ठिकाणी कॉम्बोमधील आपल्याला ट्रेन 1 हे ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा ठिकाणी कॉम्बोमधील ट्रेन 2 हे ॲनिमेशन आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा ठिकाणी ट्रेन 3 हे कॉम्बोमधील ॲनिमेशन आपल्याला देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरला आपल्याला कॉम्बोमधील ट्रेन 4 हे ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या लेअरला सर्व लेअरला आपल्याला ठिकाणी अशा प्रकारे ॲनिमेशन देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो बॅकग्राऊंड जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी इफेक्ट देऊन घ्यायचे आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्या पहिल्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या पहिल्या लेअरला आपल्याला व्हिडिओ इफेक्टमधील ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ट्रेंडिंगमध्ये येऊन जायचं आहे आणि हेक्सागोनल स्पॉट हे ॲनिमेशन आपल्याला द्यायचं आहे. त्यासाठी मित्रांनो त्या ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करून टाकायचा आहे. मित्रांनो बघू शकता इथपर्यंत आपल्याला हे ॲनिमेशन ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता टोटेम फ्लेम हे ॲनिमेशन द्यायचं आहे. मित्रांनो ते ॲनिमेशन देण्यासाठी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन जायचं आहे आणि टोटेम फ्लेम हे ॲनिमेशन सापडून घ्यायचं आहे आणि मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो याही लेअरला आपल्याला टोटेम फ्लेम हे ॲनिमेशन मित्रांनो इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो पुन्हा ठिकाणी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन जायचं आहे आणि टोटेम फ्लेम हे ॲनिमेशन मित्रांनो इफेक्ट आपल्याला सापडून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हा इफेक्ट सापडल्यानंतर मित्रांनो टोटेम फ्लेम हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो इथून पुढच्या लेअरला आपल्याला एकच इफेक्ट द्यायचा आहे. तो म्हणजे मित्रांनो ब्लॅक फ्लॅश 2 हा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. मित्रांनो तो देण्यासाठी आपल्याला पुन्हा इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि ब्लॅक फ्लॅश 2 हा इफेक्ट तुम्हाला सापडून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो या राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो याला शेवटपर्यंत या ठिकाणी लांबून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सर्व लेअरला ॲनिमेशन आणि इफेक्ट देऊन घेतलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो आता आपला व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरतील्या शेअर बटनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ या ठिकाणी एक्सप्लोर होण्यास सुरुवात झालेली आहे। चला तर मित्रांनो अशाच नवीन कडक व्हिडिओसाठी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून टाका। आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटत नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।